भोजनेषु एकोत्थाप्याच्युतत्समक्षं तत्क्षामे त्वामहमप्रमेयम्। तू या विश्वाची अनादि आदी वैससी जे सभासदी ते स्वैरिकीच्या संबंधी रळी बोल। अर्जुन म्हणतो सगळे आपले सदस्य घरातले एकत्र बसलेले असताना आम्ही विशेष करून माझ्याकडून तर अनेक अपराध झाले, तर त्या ठिकाणी स्वैरिकीच्या संबंधातून तुझ्याबरोबर रळी बोलायचो, म्हणजेच विनोदाने हसवून खेळून असं बोलत असल्याने सहज चुका काही पुष्कळशा झालेल्या आहेत। वास्तविक तो विश्वाचे अनादि आदी असा आहे, तो अनादि अर्थात जन्मरहित आणि कारण या विश्वाचा आदी आहेस म्हणजे कारण आहेस, आद्य आदिपदाने आद्य आणि अनादिप्रमाणे अनादिपदाने अजन्मा ब्रह्म। तू ब्रह्म आहेस आणि तू ईश्वरही आहेस। तू या विश्वाची अनादि म्हणजेच परमतत्व आणि आदी म्हणजे ईश्वर वैससी जे सभासदी तुझा एवढा मोठा आदी आणि अनादी सांगून तू इतका मोठा, पण आमच्या दृष्टीने आमच्या सभासदामध्ये बसलेला सदस्य आणि मग साधारण रीतीने कोणी बसलेला असेल तर त्याची जशी उंची कळत नाही, आम्हालाही तुझी उंची कळाली नाही। ते तर स्वैरकीच्या संबंधी स्वैरिकी स्वैरे धायरे यांच्यामध्ये जर पुष्कळशा साधू संतांचे स्वैरे धायरे आपण पाहिलेले, तुकोबरायांचे पाहिले, नामदेवरायांचे पाहिले किंवा सगळ्याच संतांच्यात स्वैरे धायरे होते आणि त्या स्वैरे धायऱ्यांनी त्याला म्हणजे त्या संतांना संत म्हणून कधीच विचार केला नाही, कारण ते म्हणायचे हे आमचे मेवणे, हे आमचे काका, हे आमचे मामा, त्याचं जे नातं ज्या व्यक्तीबरोबर ते लागत तर त्यांना माहितीच नाही की हे साधू आहेत। आता ईश्वर हा एकच असल्याने त्याला उदाहरण सापडत नाही, पण संतांचं उदाहरणं सापडतात। ईश्वराच्या बाबतीत त्याला उदाहरणच सापडणार नाही, कारण त्याला एक तर सारे स्वैर येतं त्याचे आणि तो तेवढाच एकमेव। त्याने अवतार धारण करून त्याच्या अवताराची उदाहरणं घेता येतील तुम्हाला। अनेक अवतारामध्ये सुद्धा हा कोणाचा तरी स्वैरा होता। प्रभू रामचंद्रांच्या अवतारात प्रभू रामचंद्र हे कोणाचे तरी काका मामा पुतणेचा हे सगळे होतेच, त्या स्वैर संबंधाने नाते संबंधाने ते लागतात आणि त्या व्यक्तीला तो संबंध म्हणजेच ती व्यक्ती अशा प्रकारचा भाव निर्माण होतो। अर्जुन म्हणतो मलाही असाच भाव तयार झालेला होता, मला असं वाटायचं तो आमचा मेवणा, याचा संबंध मेवण्याचा होता, मग तो मेवण्याच्या संबंधाने किंवा मित्र या संबंधाने मला तिथपर्यंतच तू भासत होता। पण मला हे कळालं नाही की तू हे परमतत्व आहेस, विश्वासा आधी तू आहेस आणि परमतत्व हे तू आहेस। तेव्हा ते तर स्वैरिकीच्या संबंधी रळी बोल, त्या रळी बोलण्याचा विषय विशेष करून मेवण्याच्या संबंधाने आहे, म्हणजे विनोदाने। बहुतेक मेवणे बसले म्हणजे आला असताना घरून जेवून असे म्हणते, बोलताना असे नीट बोलत नाही, ते बोलतानाच असे म्हणते या बसा बसा, तुम्हाला कोण भेटलंच नसेल सकाळी या, म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या भाषा समजून घ्यायचं, यांचं नातं काहीतरी वेगळं असलं पाहिजे। त्याच्यामुळे गायकवाड साहेबांनी तर ते अशा आला असताना घरून जेवून ते घरून जेवण 3 टायमाचे एकदाच खातात। तर अशा बोलण्याची काय पण कोणी तोच परमात्मा आहे, भगवंत आहे असं अर्थात त्याला काय वाटत नाही। मोठ्या माणसाला कधीच काय वाटत नाही, छोट्या माणसांना त्याच्यातला अपमान लज्जा सापडतो, पण जो मनुष्य फार मोठा असतो त्याला अपमान नावाचा काही प्रकार असतो। काय अपमान, सारे आपणच आहे तर कोण आपला अपमान करतो? तेव्हा जगाचा आपण आहे तर आपला अपमान कोण करणार आहे? तर मोठ्यांचं मोठं जर राहतं, देवाचं सुद्धा असंच होतं। विपाये रावळा येऊ, कधीतरी आम्ही तुझ्या घराला बी यायचो आणि त्यावेळेला तिथं जरी आलो तरी नात्याच्या संबंधानेच यायचो, म्हणजे तिथं जरी आला तरी मनामध्ये काहीतरी एखादी अपेक्षा कामना धारण करून बसलेलं असायचं किंवा यायचो आणि त्यावेळेला तरी तुझे अंगे मान पाव, ज्याला अपेक्षा असते मानाची अपेक्षा असली की मग नाही दिल्यावरती तो माणूस रुसतो नेहमी
तर तो रुसला का रुसला तर त्याला अपेक्षा होती, ती अपेक्षा काय पूर्ण झाली नाही. आणि तुझ्याकडे जरी आम्ही तो आमच्याकडे यायचा त्यावेळेला आम्ही तुझा किरीट सराटा तुझी काय वजच ठेवत नव्हतं. आणि तिकडे जर गेलो तुझ्या तिकडं आलो तर असे रुबाबात यायचो, आम्ही पंडुपुत्र कुंतीचे पुत्र, तो माता माता म्हणायचा ना. मग आमचा तो रुबाब जास्त, आणि मग त्या रुबाबात तो यायचे ते. तरी तुझे अंगे मान पाव, म्हणजे मान पाव म्हणजे बसण्या उठण्याची ठेप. आपण ज्याला मान म्हणतो, काय ठेप ठेवली का पाहुण्यांनी, ठेपच नाही राहत त्यांचं तोंडच तो पाय. लौकिकात माणसं काय करत राहतात, ठेपीचा विचार करत राहतात. आपली ठेप ठेवली का, वारीत जरी आले तरी ठेप कशी काय म्हणतात. वारीला आले लोक तरी ते म्हणतात ठेप. ते म्हणजे तुमची वारी, ह्यांची वारी फार चांगली बरं का, पण ह्यांच्या वारीमध्ये काहीच त्रास होत नाही. म्हणजे ह्यांची काय होते, ठेप होते. त्यांची तीच अपेक्षा असते, आणि ती अपेक्षा जर पूर्ण झाली मग काही अडचण नाही. मग ते म्हणतात दिंडी फार चांगली. त्याच्यात हे नाही विचारलं जात की त्यात कीर्तन होतं का, प्रवचन होतं, जेवण कसं काय होतं, जेवणाची कसं काय, ते प्रवचन नका का व्हायना, प्रवचनाचं कुठं काय आहे का. पण आपला ठेप राहिली पाहिजे. झोपण्याची काय व्यवस्था आहे, झोपा म्हणजे सगळे मंगल कार्यालयच विकत घेतलेली होती. म्हणजे मग बरोबर, मग काय तर तुम्ही काय, आम्ही वळचणीला पडलेलो. तुम्ही कुठे झोपतात, वळचण माहिती, अहो घराच्या पुढे जे असते ना काडाची घरं, आणि त्याच्या पुढे असलेले समोरच्या अशी वळचण, त्याला मग खाली जागा कितीक राहते, पाऊस पिऊस आला असेल तर भिजून जाते, पण एक खातरून टाकता येतं. एवढं असं आहे. नाही ना, आमची फार व्यवस्था होती, आमच्याकडे टिपका लागला नाही असं. पण तुमच्या दिंडीत साधू नाही ना भेटते. तुमच्या दिंडीत लोभी माणसं असतील, कामिक माणसं असतील, पण साधूची दिंडी नसेल ना. बाबांनी कधीच ठेप नाही केली बरं का. जे बाबा होते तोपर्यंत नाश्ता सुद्धा नव्हता, ही वस्तुस्थिती बरं का. त्या नाश्ता फिस्टा भानगड नाही. मग ते आम्ही चालायचो त्यांच्या त्या वैद्यूंच्या दिंडीमध्ये, तर ती काय मिळालेली भाकरी राहायची ना त्यांनी, ती बी भाकरी ठेवायची अशी संध्याकाळी. ती शिळी भाकरी आणि मिरची हे त्यांचा नाश्ता. आणि ते चालता चालता कुठे कोणाची व्यवस्था नाही, जेवणासाठीच. दोंडी भाऊंनी ते काम करायचं. ते बरोबर समाविष्टच झाले होते वायदांच्या दिंडीत. दोंडी भाऊंनी काम करत, आणि ते तशा पद्धतीने. आणि चहा सुद्धा नव्हता, चहा नाही, नाश्ता नाही असे. पण साधूंच्या बरोबर चाललेल्याचा एक आनंद आहे. त्या वस्तुस्थितीच तशी होती. त्याच्या चला, पण मग सगळीकडे जाऊन काय होत आहे, ठेपीचा विचार केला जातो. व्यवहारातही ठेप ठेवण्याच्या विषयाला लोक भाळलेले असतात. जर सगळी व्यवस्था चांगली असेल की लोक म्हणतात चांगलं आहे, आणि त्याच्या आंतरिक स्थिती अंतःकरणाच्या वाईट असल्या तरी चालतात व्यवहारामध्ये, त्याला कोणी विचारत नाही. इथे अर्जुन सुद्धा तुझे अंगे मान पाव, आम्ही तुझ्याकडे यायचं असेल तर मानाची इच्छा करायचो. आमचा मान ठेवला पाहिजे. मग मानासाठी या म्हटले, या म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं, कारण त्याची सुद्धा लाज वाटते. लाज वाटण्यासाठी लाजिरवाणं काम आपल्याकडून काय झालं हे कळावं लागतं. ज्याला ते कळतच नाही तो निर्लज्ज तसाच राहतो. म्हणून आपल्याकडून काही चुकलं हे तरी कळण्यासाठी एक क्षमता तयार व्हायला पाहिजे त्याच्याकडे. आता विश्वरूप दाखवून प्रत्यक्ष परमात्मा मी आहे असं समोर प्रत्यक्ष अर्जुनाने पाहिलं की हा परमात्मा आहे, हा भगवान श्रीकृष्ण नाही, आम्ही ज्याला कृष्ण कृष्ण म्हणत होतो तोच भगवान, तोच परमात्मा या विश्वाच्या आधी आहे असं म्हटल्यावर आपण त्याच्याबरोबर केलेल्या व्यवहाराच्या ज्या चुका आहेत त्या चुका अर्जुनाला समोर दिसत आहेत आणि पश्चाताप होताना दिसतो आहे. पाया लागोनी भुजावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐसी करणे, बहु केली आम्ही पुष्कळ गोष्टी तुझ्यासाठी अशा केल्या. स्वजनपणाची वाटा म्हणजे स्वजनपणाची वाटा, तुझं पुढे बैसे उपराटा बैसे म्हणजे उलटा. तो असा बसलेला असेल तर त्याच्यासमोर असा बसणार, त्याच्यासमोर तोंड नाही करून बसणार.
सुलटा म्हणजे तोंडाला तोंड देऊन बसणं, आणि त्याच्या समोर म्हणजे तो असा बसलेला असेल तर त्याला पाठ देऊन बसणं, याला म्हणतात उपराटा. पण तसा का बसला? हे काय ते यादवाचं पोरगं, हे कृष्ण्या ह्या अशा पद्धतीने त्याची अवहेलना एक प्रकाराने होत होती. तर त्याच्या नाही कळाला, त्याचा मोठेपणा नाही कळाला म्हणून तसाच सजनपणाची वाटा. तुझं पुढे पैसे उपराटा, तुझ्या पुढं असा उलटा बसायचो. आणि उलटा बसल्यावरती मग काय, उलटा बसायचं म्हणजे हे सामान्य, मी काय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. जसे बरेचसे कीर्तनात मागून येणारे जसे पुढे येऊन बसतात, तर मागं कोण बसलेलं याचा सुद्धा ते विचार करत नाही, तर त्यांनासुद्धा त्याच्यातलं काही कळत नाही. असे बरेच पुढे येऊन बसत असतात. मग आणि मागं कोण बसलेत, मागं बसलेले सामान्य असू शकतात. तुला मागं नाही बसता येत का पुढे येऊन बसायला? किंवा बसला तर बाजूनी तरी बसायला पाहिजे ना, त्यांच्यासमोर नको ना बसू. ते कोण आहेत आपल्याला काय माहीत, ते साधू आहेत का साधू नाही आहेत. तेव्हा दिसायला वरून दिसत असले तरी कोण आहे काही कळत नाही. तर तेव्हा अशा प्रकाराने पुष्कळ लोक अशी करत राहतात. आणि त्याच्यात मग आम्ही आमचा मोठेपणा, ज्याच्यावरती स्वजनपणाची या वाटा, हा आमचा म्हणजे व्यावहारिक दृष्टीने अशा प्रकारे पाहून, तुझं पडे पैसे उपराटा, हा पाड काय वैकुंठा परी चुकलो आम्ही. हा पाड म्हणजे मोठेपणा, योग्यता. हे वास्तविक आमच्याकडे काय योग्यता आहे, हे वैकुंठनाथ. तू कोण आहेस? वैकुंठनाथ आहेस. तू वैकुंठ पुरुष प्राणद पुरुष पृथू असं म्हटलं. हा ज्याचं स्वरूप वैकुंठ आहे, जो वैकुंठ लोकात राहतो, वैकुंठ हे ज्याचं नाम आहे, असा असणारा परी चुकलो आम्ही चुकलो. अर्जुन म्हणतो आमच्याकडून चुकलं बरं का देवा. चुकलं म्हटलं तरी पुष्कळ काम होतं. वैकुंठ नाम आहे, वैकुंठ देवाचं नावही आहे. तर तेव्हा हे वैकुंठ नायका, वैकुंठनाथा, वैकुंठा हे पद स्वरूपवाचकही निघतं. वैकुंठ नायका म्हणजे लोकवाचक. वैकुंठनाथा हे नाम निघू शकतं. तर तेव्हा परी चुकलो, ठीक आहे चुकलो, पण आता तो सगळंच काय जसं आता असं राहतं. ते आतून जर एकदा सांगायला सुरुवात केली की तो मनुष्य थांबत नाही. मग त्याला मागच्या सगळ्या स्मृती एकामागे एक आठवत राहतात. आणि विशेष करून एखादी व्यक्ती जर मेलेली असली आणि मग त्याला जर स्मरण व्हायला सुरुवात झाली, तो असा करायचा, तो असा करायचा, तो तसा करायचा, तो असा करायचा, आणि मग त्याच्यामुळं असं झालं तसं झालं, आणि मग फार असं झालं, आम्ही फार हालाखीत दिवस काढलं. आणि मग त्याला ती लगेच आठवायला लागतं की ते कुठे कुठे मदत झाली, कुठे कुठे त्याचा काय झाला संबंध आला, असं ते. आणि मग तो त्याचा एकसारखा पट्टा चालू होतो. इथे सुद्धा अर्जुनाचा पट्टा चालू झालेला दिसतो. म्हणजे माऊलींनी तरी लांबवला आहे चांगला. देवेसी कोलकाठी धरू म्हणजे दांडपट्टा हा पूर्वीचा खेळच होता तो. आणि त्याचा दांडपट्टा चालवणं तर त्याच्यात शिवाजी महाराजांना शिक्षण दिलेल्याचं आठवतं आहे ना. कोणी? दादोजी कोंडदेव. त्यांनी ते शिक्षण देत होते त्यांना, असं आठवतं. तर त्याच्यातला ते शिक्षण देणारे काही लोक राहतात एक्सपर्ट त्याच्यातले. आणि हे तर पूर्वीच्या काळात हा विषय होताच. तर देवाबरोबर दांडपट्टा आम्ही खेळत असो, आणि नुसता दांडपट्टा नाही, दांडगाईने खेळत असो. म्हणजे त्याचा आम्ही विचारच करायचो नाही, असं सांगायचं. दांडपट्टा शब्दातून असं सांगायचं, नुसता दांडपट्टा खेळायचं नाही, आमचीच दांडगाई चालायची. आम्ही त्याच्या आता तो माघार घ्यायचा. तो का माघार घ्यायचा? मोठा होता म्हणून माघार घ्यायचा. छोटी माणसं कधी माघार घेत नाही. जे छोटी असतात ते कधी माघार नाही घेत. लवचिकपणा हा त्यांच्याकडे नसतो. मोठी माणसं लवचिक असतात, नम्र असतात, माघार घेतात. आणि छोटी माणसं ती असे दांड राहतात. छोट्या माणसाचं हे लक्षणच आहे. जर नम्रता नसेल त्याच्या समजून घ्यायचं की हा दांडगाई करत राहतो तिथे. श्रेष्ठांचं हे लक्षण आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. देवाने हे सगळं करायचं, पण आम्ही त्याच्यावर
आता तो काय त्याने जर खरंच खेळायला लागला यांच्या काकाला ऐकेल का? काय काय कोणाबरोबर काय करावं, पण अजाणता महिमानम, त्याचं महिमाच कळाला नाही आणि म्हणून ते सगळं चालू राहायचं. कोलकाठी धरू आम्ही आणि आखाडा झोंबी लोंबी करू. आखाडा म्हणजे फडामध्ये, कुस्त्यांच्या फडात काय करायचो, कुस्त्या खेळायचो. आणि मग त्याच्या आखाड्यामध्ये एकदा कुस्ती झाली की मग पाडला कृष्णाला, पाडला कृष्णाला, पाडला. तो पाडला नाही, पडायचा. तो काय का, तो स्वतः आडायचा. गड्यानं राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. कुस्ती खेळता कासा विसी, शेंबुड खरकटे नाकासी. कडे घेऊ सावकाशी, कडे घेऊ सावकाशी. आता बहु भितो यासी, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. पुढे होतो तो खेळो, होतो तो हुंबरी, थडक हा नोटिरीवरी. आता चालीला दळ भारी, कृष्ण आमचा की रे गडी, गड्यानो राजा की रे झाला. नामदेवरायांनी वर्णन केलेली गवळणे. त्याला ते उंच स्वरात म्हणावं लागेल, खालचा स्वर चालू आहे माझा. त्यामुळे त्याच्याबरोबर ते हे खेळताना, कुस्ती करताना, हुतुतू खेळताना, हुंबरी घालताना, कोलकाठी खेळताना म्हणजेच दांडपट्टा खेळताना, त्याच्यात काय करायचो आम्ही, त्याला थडक हा नोटिरीवरी, त्याच्या सरळ सरळ खालून त्याला असा हाणायचो धरून. कोणाला? आणि तुम्हाला माहितीच ना काय करत होता तो. असं करायचा, नाक पुसतायचा, शेंबडानी तसाच असं करायचा. आणि आता लय शहाणपणा दाखवतोय. तो राजा झाला. लहानपणातले त्यांचे खेळ गोपाळाबरोबर खेळताना ते बाकीच्या गोपाळांचा अनुवाद आहे बरं का तो, त्या गवळणीमध्ये त्या गोपाळांनी अनुवाद केला. पण आता आम्ही त्याला फार घाबरतो, कारण तो काय झाला, राजा झाला. आता तो राजा झाला. आणि काय काय वेळेला असे लोक सांगत असतात, ते म्हटले मुख्यमंत्री, त्यांच्याबरोबर आम्हीच गाडी चालवायचो. ते म्हणजे त्यांच्याबरोबर रिक्षा चालवाय आम्हीच होतो ना. म्हटले काय सांगणारे त्यांच्यावर. आणि मग पण तो काय झाला, गाड्यांनो राजा की रे झाला. एक राजा झाला. वस्तुस्थिती आहे ना. तर कोण कुठे काय काय होईल. एखादा चहा टपरीवर विकत असल्यानं तो जर उद्या पंतप्रधान झाला तर ते म्हणता आम्ही जायचो बरं का चहा प्यायला. अरे तुम्ही चहा पेत बसले तसेच बसले ना, ते चहा विकून ती पुढे निघून गेले. म्हणजे पण मग नंतर मग म्हणताना लोक आठवून काढतात की गड्यांनो राजा की रे झाला. तो राजा झाला ना आम्ही बसलो असेच. आणि आम्ही त्याला असं बोलायचो बरं का. आता बोला बरं, आता नाही बोलता येत. तर तेव्हा अशा प्रकाराने आम्ही लोंबी झोंबी करू. सारी खेळता, सारी म्हणजे सारीपाट, सोंगट्या, सारीपाट हा पूर्वीचा खेळ आहे. आताच्या दृष्टीने बुद्धिबळ वगैरे असं धरला तरी चालेल, कारण आता सारीपाट खेळणारा मला नाही वाटत कुणी असतील. काय असणारे असतील की सांगता येत नाही. तर त्या सारीपाटाचा अशा त्या पट्ट्या राहायच्या अशा, आणि त्याच्यावरती तो सारीपाट खेळला जायचा. तर त्याच्यावर ध्यूत चालू होता ना, ध्यूत, त्याच्यावर धूत झाला. तर त्याच्या पांडवांचं राज्य त्याच्यामुळंच गेलं. पांडव म्हणजे हरले त्याच्यामध्ये. आणि त्या कवड्या शकुनी मामाने मंत्रून आणलेल्या होत्या, त्या हाडाच्या बनवलेल्या कवड्या, जरासंधाच्या हाडाच्या बनवलेल्या होत्या त्या. आणि त्याला त्याने वश केलेलं होतं त्याच्या ताब्यात, की त्याला 5 म्हणलं तर ते 5च पडायच्या. आणि त्याचा वापर कशात केला ह्या भाद्राने. तर अशा प्रकाराने म्हणून अरे हा देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. तुकोबरायांचं प्रमाण आहे त्याला. अरे हा देह व्यर्थ जावे असं जर तुम्हाला वाटतच असेल, काय व्हायचं आपलं वाटोळं व्हावं असं वाटत असेल,
तर ज्युतकर्म मनोभावे, मनोभावे काय करा, ज्युत खेळा आणि द्युतकर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. तुकोबराय म्हणतात सारी पाठ खेळा म्हणजे मग तुमचं कल्याण. कल्याण का वाटोळं? सारी खेळतात तस्करू. मग त्याला आम्ही काय म्हणायचो, तू तस्कर आहेस. तस्कर म्हणजे लबाड, चोरटा, भामटा असा आणायचा. तर आम्ही त्याला म्हणायचो, ए भामट्या तू काहीतरी केलं. आता तो काय त्याचा हात, त्याने जर खेळ खेळायचा म्हटलं त्याला खेळात घ्यायचं काय पाहिजे, आमच्याकडे तस्करू आहे आणि काहीकडे आविष्करू आहे का. तर खेळता आविष्करू तर अर्थ लावून घ्यायचा. आविष्करू तर त्या खेळामधला आम्ही पटाईत राहून आमच्या बाजूने आम्ही काय करायचो, त्याचा निर्णय लावून घ्यायचो. आमच्या बुद्धीचा तिथं कौतुक टाकायचो. त्याच्यात काय अर्थ लिहिला वाचावर, असा अर्थ काढला का. धिक्कार करू, ठीक आहे काय अडचण नाही. तर आम्ही त्याला खेळताना काय करायचो, तिरस्कार करायचा, त्याला भामटा म्हणायचो, चोरटा म्हणायचो, असं म्हणायचो. म्हणजे काय म्हणजे तो जर असा खेळताना, बरं ते खेळता असे बसल्यावरती समान वयामध्ये हा विषय चाललेला राहायचा त्यावेळेसच्या. तेव्हा निकरेही भांडो आणि जर थोडंसं अंगलट आले तर अंगलट येता क्षणी लगेच उठणार. जसे ते पोरं खेळत होते काल त्याला, ते म्हटले अरे तू माझे चेंडू चोरतोस बरं का. ते म्हटले 5च टाकले आणि 6 झाले म्हणतो. म्हणजे त्याच्यात बरोबर 5 कस का 6 बरोबर टाकले, इकडे 1 टाकला, इकडे 1 टाकला. त्याने टाकलेलाच नसतो, त्याला काय करायचं असतं, त्याला लबाड बोलायचे. त्याच्यामध्ये तो कामं करत राहतात. पण ते खेळताना हे सगळ्या गोष्टी घडतात. आणि वेगवेगळे खेळ कृष्णाबरोबर खेळत असताना अर्जुन म्हणायचा की असं आम्ही तुझ्याबरोबर निकराने भांडायचो. अरे तू असंच केलं, तूच तसं केलं, तुझं झालं, तुझा डाव संपला, आता तो हो बाजूला जा. संपला नाही संपला तरी आम्ही त्याला काय करायचो, हुसकावून काढायचो. नाहीतर मग भांडणच, लगेच एकमेकाचं भांडणच. आणि निकराने भांडण म्हणजे जोर लावून, असं काही नाही की बा नुसतंच वरचीवर. तर अशा प्रकारे अर्जुनाने हे सगळं काय केलेलं आहे. आपण काय काय केलं ते सांगतोय. चांग ते उराउरी मागू. चांग म्हणजे जे चांगलं आहे ते, आणि उराउरी मागो म्हणजे नाही दिलं तर पार अगदी गचुरं धरून पार त्याच्या छताडावर बसून ते दे, हे आम्हाला पाहिजे. आणि मग त्याने द्यावं. ते म्हण आता दमछाक झाली रे माझी, पार तुम्ही पार माझ्या पार छताडावर बसून सगळं घेतो राव तू. पण तरी मग त्याने काय करायचं, देऊन टाकायचं. मग त्याला माहितीच नाही हा देव आहे, हा साधारण नाही तर हा विश्वाचा जनित आहे, हे माहितीच नाही. आणि माहिती नसल्या पण मग तो का तसा करायचा, तो म्हणायचा बरं आहे, बरं वाटतं नाही ना. आईला लहान मुलांनी जर असं हाणलं ना पाठीत तर काय होतं, दुःख होतं का आनंद वाटतो. बाबांना बी आनंद होतो ना. बाबा नातवंडांनी असं जर हाणलं ना की बाबा शिकडून हाण, इकडून हाण अजून, पण शिकडून का हाण, आता ते हाणतोय ना. आणि मग मला चॉकलेट आणि तुला चॉकलेट थांब, ते हाणतात. त्याचे ते हाणणंसुद्धा तसं देवा कृष्णाला हे अर्जुनाचं रडगाणंसुद्धा गोड लागत होतं, म्हणूनच थांबला का नाही. नाही तर कोण थांबतं. जर खरोखरच त्या माणसाला दुःख झालं तर लौकिकामध्ये बघा ना तुम्ही, एखाद्या व्यक्तीला हाणणं तर सोडून द्या, पण एखादा माणूस बोलला बी असा तर तो म्हणतो ह्याचं तोंड नाही पाहिजे, ह्याच्याकडे मी आता परत काही येणार नाही. आणि इथं तर वस्तुस्थिती वेगळी दिसते. तर हे प्रेमाचं भांडण आहे. भांडण नुसतं विरोधात होतं असं काही नाही, प्रेमामध्ये सुद्धा भांडण आहे. आणि या भांडणामध्ये अर्जुन सहभागी, कृष्ण सहभागी. आणि कृष्णाच्या वरती आम्ही काय करायची, कुरघोडी करायची. चांग ते उराउरी मागो, सर्वज्ञासी की बुद्धी सांगो. आता कोण हा सर्वज्ञ, आणि त्याला आम्ही शिकवायचो. बुद्धी सांगो म्हणजे शिकवायचो कोणाला, तो सर्वज्ञ होता. भगवान आम्हाला माहीत नाही ना हा सर्वज्ञ. आम्ही म्हणायचो हे यादवाचं पोरगं हाय जरा हुशार, चॅप्टर आहे,
तिथपर्यंत ते पण आहे बा, ही जरा चॅप्टरच आहे. हा, पण मग त्याला आम्ही काय असं समजत नव्हतो की हा पार देवादी देव असा आहे. हां, बरवा हो हरी बरवा हो, गोविंद गोपाळ गुण गुरवा हो असा म्हणत होता का? हां, असं नाही. बरवा म्हणजे उत्कृष्ट असा बरं का तो शब्द. बरवा म्हणजे बरं असा नाही, बरवा म्हणजे अति उत्कृष्ट असा संत वाङ्मयात आलेला शब्द आहे तो. हां हां हां, तेव्हा सर्वज्ञासी की बुद्धी सांगो त्याला आम्ही शिकवायचो. असं असं कर, असं करशील बरं का, नाही तर असं करू नको बरं का, असं करू नको तू. आणि ते आम्ही सांगतो तसं कर. हो हो हो, तुम्ही सांगता ना तसंच करेल मी. आणि असा तो ऐकूनसुद्धा घ्यायचा बा. म्हणजे आणि हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा बरं का. ही सगळी मोठी लक्षणंही दिसतात. कारण एवढा मोठा कृष्ण त्याने काय करावं, अर्जुनाचं सहन करायचं, ऐकून घ्यायचं. ऐकून घ्यायचं म्हणजे असं असाच करतो, करायच्या वेळेला पाहू काय करायचं. अरे बरं ना, मी सांगितलेलं तसं जर केलं असतं तर मोठं नुकसान झालं असतं आपलं. तुझ्या मनाने केलं हे बरं झालं. याला माहितीच नाही ना हा सर्वज्ञ म्हणून. बरेच लोक असे शिकवत राहतात, तुम्ही असं असं करा बरं का, तुम्ही तसं तसं करा बरं का. तर त्याच्यातलं सगळं माहिती आहे त्याला, पण त्याला शिकवण्याने त्याचं ऐकून घ्यावंच लागतं ना. ऐकून घेणारा हा मोठा असतो. आणि मग काय करायचं त्यावेळेला करू. तर तेव्हा सर्वज्ञासी की बुद्धी सांगो, तेवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. आणि त्याच्याचबरोबर काय तुझं काय लागतोय आम्ही. आपल्या भाषेत सरळ आपण बोलतो ना, जर काय करायचे असं आलाच प्रसंग, मग तो त्यांनी सांगितलंच की अर्जुना तेवढं हे काम कर बरं, तुझं काय लागतं रे, मी तुम्हाला पार सांगतो. आणि तू सांगताना त्यावेळेला तुम्ही सांगता त्यावेळेला हां तेवढं करून घे बरं का. आणि त्यांनी सांगितलं की तेव्हा काय म्हणायचा, हां तुझं काय लागतोय आम्ही. अशा प्रकारच्या भाषेचा प्रयोग आम्ही केलेला होता. तेवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. तुझं काय लागतं रे, हां तुझं काय लागतं रे. आणि मग मेवणा नाहीस का, आणि मेवणा आहे ते पाहू नंतर. हां, कारण त्याला त्याचं काही कळत नव्हतं. तर हे पहा, अज्ञानामध्ये व्यवहार घडत राहतात. आणि अज्ञानातलेच हे जे व्यवहार आहेत लौकिकामध्ये चालू दिसत आहेत. हा सगळा प्रकार दिसतो आहे तो लौकिकामध्ये असाच दिसतो आहे की लौकिकात समांतर व्यवहार चाललेले असतात. आणि मग त्याच्यामध्ये ते फक्त तिथे काय संबंध काय असतो, कुठला तरी एखादा संबंध असतो, मित्र असतो, भाऊ असतो, किंवा अन्य कोणत्या तरी लौकिकातल्या संबंधाने व्यवहार चाललेले असतात. पण त्या व्यक्तीची स्थिती म्हणजे त्याची जर असा कोणी महान पुरुष असेल, आता तेच सांगा ना, ज्या घरात तुकोबराय वाढले त्या घरात तुकोबरायांच्या बरोबर असणारी बाकीचे लोक कशी व्यवहार करत असतील. तर त्याच्यामध्ये त्या अतिसामान्य असा व्यवहार केला जातो त्याच्या. आणि मग त्याच्यात त्यांना काय विशेषता नसते. कारण हे तुम्हाला नेहमी सांगत असतं की मोठ्याचं हे लक्षणच आहे की ते अतिसामान्यातला अतिसामान्य राहणं हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. आणि विशेषत्वाने राहणं हे कनिष्ठ व्यक्तीचं लक्षण आहे. अतिक विशेषत्वाने राहणं, तर त्याच्यामध्ये आपल्याजवळ काही विशेषता नसली पाहिजे. आणि हे तोच मोठेपणा बनू शकतो. चांगते उरावरी मागो चला, ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनी न समाये. आमच्याकडून किती अपराध झाला कृष्णा, जो त्रिभुवनात सुद्धा सामावणार नाही असा आम्ही करत होतो. ही एक बुद्धी झाली अर्जुनाला. कारण अपराध झालेल्याची कबुली आहे आणि याला मोठेपणाही म्हणतात. ज्याच्याकडून चुकलं असं वाटत असेल त्याने कबुली जर दिली, नाही आमच्याकडून चुकलं बरं का, हो आमच्याकडून असं नेमकं असं झालं आणि मला काही कळालंच नाही. ठीक आहे, नाही कळालं, मग जो कोणी क्षमा मागतो ना तर तो श्रेष्ठ, आणि क्षमावान हा त्याहूनही श्रेष्ठ असतो. करणारा हा त्यावरूनही श्रेष्ठ असतो. आणि मग ठीक आहे ना, म्हणले काहीच नाही हो झालं, तुम्हाला कशाला विनाकारण तसं वाटायला पाहिजे, काहीच नाही, तसं काहीच नाही. ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनी न समाये. त्रिभुवनी म्हणजे त्रिनी भुवनात, अर्थात स्वर्ग मृत्यू पाताळ, याला त्रिभुवन म्हटलं जातं. त्रिभुवन पदाचा अर्थ स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. स्वर्गपदाने वरचे 6, मृत्यू या पदाने मृत्यूलोक म्हणजे अवनी, ही आपण ज्याच्यावर बसतो ती पृथ्वी धरातली, आणि खालचे जे आहेत ते पाताल या पदाने खालचे 7.
तेव्हा अशा त्रिभुवनी माझा अपराध नाही, म्हणजेच या त्रिभुवनात हा कोणीच केला नाही बा असं म्हणायचं. आता त्रिभुवन अपराधी असतात असं नाही, त्रिभुवनात अशी व्यक्तीच झाली नाही की ज्या व्यक्तीने माझ्यासारखे अपराध केलेले, असं अर्जुनाला माझ्यासारखा कोणीच अपराध केला नाही. तर हा क्षमा मागण्याचा हा एक भाग झाला. वास्तविक त्याचे अपराध इतके मोठे असतील असं नाही, कारण हा मूळचाच भगवत भक्त आहे. अर्जुन हा मूळचा पवित्र हा तर श्रीकृष्ण कृपे पात्र झाला. तो वास्तविक पाहता इतका उंची आहे त्याच्या अर्जुनाची, पण अजाण हां त्रिभुवनाच्या दैवा हां एका हेतून झाला. तर तेव्हा याचा हा पुण्यवंतच आहे, अर्जुन हा पुण्यवंत आहे. पण अजाणता काही वेळेला काय होता, काही जसं आता अनेक तुम्हाला अशी उदाहरणं दिसतील की मागच्या पुण्यवंत माणसांचे सुद्धा पुढचे जन्मात काही वेळेला घोटाळे झालेले दिसत आहेत, यांच्याकडून काही चुका झालेल्या दिसत आहेत का नाही. तर त्यांच्या मागचे जन्म पुण्यवंताचे आहेत, पण पुढच्या जन्मात प्रारब्धवशामध्ये काहीतरी चुकलं त्यांच्याकडून. हा पण चुकलेलं नंतर कळालं की आपल्याकडून, त्यावेळेला ते माफी मागताना म्हणतात त्रिभुवनात नाही हो अशी चूक कोणीच नाही केली माझ्यासारख्याने. मी तुम्हाला म्हटलं ना काय चूक झाली, मी ते पक्षी मारले होते, मला ते नेहमी प्रसंग आठवत राहतो. म्हणजे मी ज्या वेळेला शाळेतच होतो 9वीच्या आसपास काहीतरी असेल, बायला माहिती आहे काय मारलं होतं रे बाय, मी काय मारले होते पक्षी रानातले काय मारले होते का, ध्यानात नाही राहिले. तर त्या भुरंगाळ ज्या मारून आणल्या होत्या का, बायच्या फायली डिलीट झाल्या. तर त्या राणा एका जागेवर असे 4-5 पक्षी बसलेले होते, आणि असा जो खड्डा होता ना त्याच्यातून मी ते लांबून पाहिलं, तर एकच दगड असा घेतला आणि एका दगडात 4 पक्षी मारले होते आणि एक उडून गेला. आणि मग मी त्याला ते मारून त्याचं मांस काढून डब्यात घालून बाईकडे आणलं होतं. त्याचं आहे का नाही वाल्या कोळी. आणि मला नेहमी वाटतं की या पक्ष्यांनी आता मला काय करायला पाहिजे बुवा, आपल्याकडून तर घडलं का नाही. आणि मग ते घडलेलं तर असा प्रकार, तर ते नेहमी नंतर तर मी फार त्याच्यासाठी रडलो. मी म्हटलं मी एवढे पक्षी कसं काय मारले बा, आणि आता काय करायचं त्याचं. तर त्या पण हे काय झाला, पश्चाताप आहे, अनुताप. ऐसा अनुताप लहाता चित्ती, ऐसा अनुताप हाता चित्ती, ते वैराग्य तयाचे हाती. हां तयाचे हाती. तर तेव्हा त्याचा अनुताप, आणि मग ते असं कसं काय होऊ शकतं ना. पण मग पक्षी मारणारा लगेच नामस्मरणाला लागतो का, तर नाही. तर ते अशा काही चुका घडून जातात त्या जीवनात जसा, आणि मग त्याच्यातून मागचा आपल्याला माहितीच नाही राहत की काय केलेलं आहे. पण मागून जर पुण्य नसेल इतकं, तर डायरेक्ट ज्ञानेश्वरी कसं काय वाचेल, हाही प्रश्न. कुठं लोक कादंबरी हातात घेतात, लोक कथा पाहतात, मालिका पाहतात, तिकडं बोंबलत काही करतात. ज्ञानेश्वरी कोण वाचेल, त्यामुळे वाचेल का. पंढरीच्या वारी करणारा असा असू शकतो का, नाही. पण अशा काही गोष्टी आपल्याकडून अजाणता घडत राहतात मात्र. हां यामाचा अवतार आहे विदुर काका. हां त्या हां दासीपुत्र होता. आता माझं काय पुत्र होतो कोणास ठाऊक. तेव्हा फक्त मला एक आधार आहे याच्यातमध्ये. काय आधार आहे माहिती का, राम नामाचा एक आधार आहे, आणि दुसरा आधार असा आहे की त्या समजा पक्ष्यांना मारलेलं जे कर्म आहे ते कर्म भोगेपर्यंत मी शिल्लकच राहणार नाही. म्हणजे हा धर्मराज होते ना, यमाचा अवतार आहे ना, धर्मराज आहे. मांडव्य तेव्हा बरोबर आहे.
आणि हे काय आपल्याला कळत नाही की बा हे कसं काय होतंय, पण ते त्या कारण आणि काहीतरी होत असलं पाहिजे, कारण त्याच्यातूनही काहीतरी शिक्षण मिळणार आहे. हे बी हे काय आहे आणि हां तो एक भाग आहे. आणि ते बरं तिथे वाया तसा नाही जायचा तो प्रश्न, कारण झालेलं कळालं पाहिजे ना आपल्याकडून काय झालंय हे. हां त्याच्याकडून काय झालंय, तर काय हिंसा काय घडली आपल्याकडून, काय आपल्या जीवनात हिंसा घडल्या किंवा काही वाईट कर्म आणखीन घडले. हा पण ते कळायला कठीण आहे ना, कळायला कठीण आहे ना. इतके कर्म वाईट कर्म करतात, निषिद्ध कर्म करतात लोक, त्यांना कळायलाच कठीण आहे की आपल्याकडून काय घडतंय म्हणून. पण असं जेवणामध्ये काय काय होऊन जातं. अर्जुन म्हणतो माझ्याकडून सुद्धा असंच झालेलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष देवाबरोबरच अपराध केलेले आहेत मी. ऐसा अपराधी कोण असेल तर त्रिभुवनात शोधून सापडणार नाही, म्हणजे सापडणारच नाही माझ्या एवढा अपराधी त्रिभुवनात शोधून. आणि कसा सापडेल वा, म्हणजे चित्ताची जी अवस्था आहे ती आपली इतकी वाईट होती तर त्रिभुवनात सुद्धा आपल्यासारखा कोणीच अपराधी नाही. जी नेनताची की पाये शिवतले तुझे, जी नेनताची तुझे पाये शिवतले, म्हणजे न कळताच तुझं हे महात्म्य न कळतात, वास्तविक पाहता तुझं हे महात्म्य कळून, म्हणजे शरण जाताना महात्म्य कळायला पाहिजे होतं. आता नेणताशी हे जेवढं काही घडलेलं आहे तेवढं सगळं माझ्याकडून अपराध तर झालेले आहेत, पण आता जी नेणताची की पाये शिवतले तुझे, पाये शिवतले जी नेणताची, म्हणजे न कळताच हे घडलेलं आहे हे बघ, आणि मी तुझे पाय धरत आहे असं म्हटलं. मी तुझे पाय धरत आहे, शिवतले म्हणजे धरत आहे, त्यात मी तुला शरण आलेलं आहे असं सांगायचं आहे. माझ्याकडून एवढे सगळे अपराध घडले, न कळता घडले, आणि त्रिभुवनातला एकमेव दोषी मीच आहे असं मला नक्कीच वाटतं. तर तेव्हा आता मी तुझे पाय धरलेले आहेत. देव बोणयाच्या अवसरी, काही शब्द फरक असले तर सांगत चला. देव बोणयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगुणची बैसे. देव बोनयाच्या अवसरी, बोलणे म्हणजे जेवण करण्याच्या वेळेला बोललं, त्याच्या जेवण करायच्या वेळेला प्रेमाने माझी आठवण करायची. कोण? अवसरी म्हणजे वेळेला. लोभे कीर आठवण करी. अजून अर्जुन नाही आला, आत्ता बाहेर गेला आहे, किंवा आल्यावर आम्ही बरोबर बसू. आता मला काय भूक नाही, हां भूक लागलेली असली तरी अजून तो आला नाही, बरोबर. विशेष ज्या वेळेला प्रसंग यायचे, अहो तो अर्जुनाला येऊ द्या, आणि त्या वेळेला ते वाट पाहायचे. हा नव्हता वाट पाहत, देवाने वाट पाहायची किंवा देवा आता तो येईल आणि मग आपण त्याच्याबरोबर काय करू, जेवण करू. परंतु माझा निर्लज्जपणा असा होता की लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी. माझा हा जो गर्व होता की त्याने जरी असं केलेलं असेल तरी मी सरळपणाने त्याच्याशी वागायचोच नाही, तर त्याच्याबरोबर तिरकाच वागायचो. खाल्लं असेल ना काहीतरी, मी यायच्या आधी खाल्लं असेल ना काहीतरी, आता त्याच्या आधी ह्याने काय खाल्लं आहे का, ह्याच्यासाठी तो बसलेला आहे, प्रेमाने बसलेला आहे. परंतु तो काय करायचा, परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगुणची बैसे. तू काहीतरी केलेलं असेल, खाऊन बसला म्हणून तू माझी काय वाट पाहत असतो का तू, अशा पद्धतीने गर्व करून मी काय करायचो, म्हणजे जेवायला न जाता, न जेवता, अरे चल ना कृष्ण जेवायला, नाही थांबा थोडा वेळ थांबा. आता तू त्याला भूक लागली, तो तुझ्यासाठी थांबला आहे, तू नको का त्याने तो वाट पाहत होतं जाऊन बसायला ताटावर, थांबा थोडा वेळ थांबा. थोडा वेळ थांबा म्हणजे ताठा गर्विष्ठपणा असा अहंभाव, आणि मग तो त्याने बरं चला आता जाऊ. मग त्याच्यानंतर तो यायचा आणि मग तो जेवण का कशाचा ताठा राहतो देव जाणं. पण हा अहंकार असा काही डांबरट आहे की तो त्या व्यक्तीला त्या ह्याच्यापासून बाजूला काढून ठेवत असतो, तो स्वतःचं असं व्यक्तित्व. आणि मग त्या अहंकार लोक
लोकांचा म्हणतात अहंकार किती, तुम्ही लय अहंकारीत, हे लय अहंकारीत, फाल्गुन दुनिया लय अहंकारीन, स्वतः किती अहंकारी हे कळतच नाही. स्वतःचा अहंकार जर कळाला असता तर तो परमात्मा बनतो. आणि आपण सगळ्याला म्हणतो व मला माझा अहंकार नाही कळत, मला दुसऱ्याचा अहंकार कळतो. हे अहंकाराचं हे वैशिष्ट्य आहे. त्याला त्याचा स्वतः नाही, मी लय शहाणा म्हणजे माझ्याकडे बिलकुलच काही नाही, अशा पद्धतीत तो राहत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला काय करत असतो, अहंकारी समजत असतो. हे अहंकारी व्यक्तीचं एक लक्षण लक्षात ठेवा. अहंकारी व्यक्तीचं काय लक्षण आहे, जो दुसऱ्याचा अहंकार आहे तो हे जवक साहेब लय अहंकारी असा म्हणत असेल तर सगळ्यात मोठा अहंकारी तोच असतो. सगळ्यात मोठा अहंकारी कोण झाला, तोच झाला. कारण जो दुसऱ्याला अहंकारी म्हणतो ना त्याच्यात डबल अहंकार असतो. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि स्वतःचं मुसळ दिसत नाही. हे असं तर असा भाग आहे. अर्जुन स्वतःलाही काय करायचा, जेवणाच्या वेळेचा विषय प्रसंग दिलेला या ओवीमधून आलेला की देव बोनयाच्या अवसरी जेवणाच्या वेळेला लोभे किर आठवण करी, त्याची आठवण करायची. कोणता प्रसंग आठवतो बरं तुम्हाला? त्या अंबरीश राजाच्या कडे दुर्वास ऋषी आलेले होते आणि दुर्वास ऋषी आलेले एवढे मोठे ऋषी आणि ते म्हटले राजा, नेमका एकादशी होती, आदल्या दिवशी एकादशी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडायची. आणि द्वादशी सोडण्याचा नियम असा आहे की सूर्योदयाला सोडली जाते. आपण त्यावेळेला नाश्ता करतो. द्वादशी जी आहे ना, कधी किती वाजता? 7 वाजता, बरोबर आहे ना. मग 7ला पारणं सोडते ते त्यावेळेलाच फक्त. म्हणून पळापळी करायची म्हणजे. तरी द्वादशीचं पारणं सकाळी म्हणजे त्याच्या म्हणजे आता ज्यांच्याकडे स्वयंपाक नाही बनणार किंवा काय नाही, पण 7 वाजता मग ते पारणं सोडतात. म्हणजे सूर्योदयाला पारणं सोडलं जातं. आणि तो नियम कोणाचा होता? अंबरीश राजाचा होता. त्या अंबरीश राजाने ते पारणं सोडायचं. त्यांनी नेमके दुर्वास मुनी आधी आले. ते म्हणते थांब राजा, मी आता स्नान करून येतो. आणि मग स्नान करून त्यांच्या तोऱ्यात त्यांच्याकडे काय त्यांचे काय एकादशी काय असेल धरत असतील समजा, तो काय प्रश्न नाही. पण हा जसा प्रेम होतं अंबरीश राजाचं, म्हणून देवाचं प्रेम अंबरीश राजावर होतं. दुर्वास महर्षीवरती प्रेम दिसत नाही. दुर्वासांची तपश्चर्या दिसते. त्यांनी स्वतः पुष्कळ काही साधनं करून काय केलेले, स्वतः प्राप्ती करून घेतलेली, पण देवाचा अंगीकार केलेला तसा दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रेमाने नसतील असं नाही, पण तो एक स्वभाव दोष बी आहे त्याच्यामध्ये. तप्याला योगिया मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. काय गोकुळेच्या गवळीया. तर त्यांना प्राप्त झालं ते. तसं अंबरीश राजाला. आणि मग त्यावेळेला उशीर लागला तर 7 वाजता नियमित पारणं फेडणारा हा राजा तो काकांना म्हणतो, काका मला सांगा की मी दोषी होणार नाही. आता एक साधूच आहेत आपल्या घरी आलेले एवढे मोठे संत, पण मग त्यांच्या आधी जर पारणं फेडाव तर तिकडून अडचण दोषील. आणि मग ते तर माहितीच आहे कसे आहेत ते. तर तेव्हा काय ह्याचा उपाय काय? तर ते म्हणले काय नाही, एक तुळशी पत्राच्या द्वारे पारणं फेडता येतं, म्हणजे तुम्हाला नाश्ता करायला सवलत आहे. लक्षात तुळशी पत्राच्या द्वारे पारणं फेडता येतं. ते म्हणले मग कसं करता येईल? मग काय नाही, एक तुळशीपत्र म्हणजे पूजेला वाहिलेलं आहे त्याचं ते जरी घेतलं तरी चालेल आणि ते तुळशीपत्र खाल्लं तर तुमचा दोष हा निघून जाईल. मग ते आल्यानंतर तुम्ही काय हे केलं तरी चालेल. तर त्या तुळशीपत्राच्या द्वारे पारणं फेडलं गेलं. अंबरीश राजाने फक्त पारणं फेडलं एवढंच म्हटलं. तो आल्यावरती ते म्हणले काय झालं, पारणं फेडलं का कालच्या एकादशीचं? ते म्हटले हो फेडलं. आता कशाने फेडलं व त्याने अन्नग्रहण केलं आहे का हे विचारायला तरी पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तिथे फार मोठा घोटाळा झाला. आणि मग त्या रागाच्या भानात, काय राग असावा बा,
का करिता तपे काम क्रोधे खवळती. तेव्हा काम क्रोध खवळल्या तर त्याने ते लगेच कृत्यास निर्माण केली. ती कृत्या निर्माण करून अंबरीशीचाच नाश. काय तुमच्याकडे काय तुमचं दाखवायचं आहे. आणि त्या कृत्या निर्माण केल्यावरती त्या कृत्येच्या नाशासाठी तो आता हात जोडून उभा राहिला. म्हणजे मी तर देवाचा भक्त आहे, फक्त माझ्याजवळ काही नाही. आणि हात जोडून उभा राहिलेल्या अंबरीश राजा तिकडून त्यांनी कृत्या म्हणजे नाश करणारी एक स्त्री ती निर्माण केलेली होती. ती अशी कृत्या म्हणतात तिला. तर तिच्या नाशासाठी देवाने चक्र सोडून दिलं. मग चक्राला यायला उशीर लागेल का नाही. कृत्य आधी पोहोचेल का चक्र आधी पोहोचेल. त्या कृत्येचा क्षणार्धात नाश झाला. क्षणार्धात नाश झाल्याबरोबर ते चक्र नाश केला त्या कृत्याचा. पण ज्याने कृत्या सोडली त्याच्याकडे गेलं म्हणजे. आणि अंबरीशीकडे गेल्यावरती मग त्याच्या लक्षात आला की हा साधारण भक्त नाही, पण तरीसुद्धा अहंकार. आणि मग आता मी काय इकडे जात असतो का, शरण जात असतो का. मग चाललो ब्रह्मदेवाकडं. आता त्यांचा किती मोठा अधिकार आहे बा. ब्रह्मदेवाकडे जातात, शिवजींकडे जातात, विष्णूंकडे जातात, पण विष्णूंची भक्ती नाही करत. हे किती विशेष आहे. प्रेम नाही तितकं. आणि मग ते एक एक करत पार विष्णूंपर्यंत पोचले. विष्णूंकडे गेल्यावर भगवान विष्णूंनी सांगितलं हे ज्याच्यासाठी सोडलेलं आहे त्याची माफी मागितली की ते निघून जाईल, तुम्हाला नाही काय ताण द्यायचं. आणि मग शेवटी परत फिरून वर्षभर उपवाशी राहून पूर्ण एकादशी वर्षभर झाल्या. आणि त्यावेळेला तिथं त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग दर्शन कोणाचं घेतलं, अंबरीशीचं. ते म्हटले महाराज माझं काय योग्यता आहे व तुम्ही, मोठ्या माणसाचं हे लक्षण, माझी काय योग्यता आहे व तुम्ही त्याच्याकडे हे करता. आणि मग दर्शन घेतल्याबरोबर ते चक्र निघून गेलं. ते म्हणते खरोखर तुझीच योग्यता आहे, तुझ्याकडे जे आहे ना ते माझ्याकडे नाही. पण हे कळण्यासाठी इतका उशीर लागला. आम्ही सुद्धा देवाला जेवतं पंक्तीला बसवायचो, पण आम्हाला ते कळायचंच नाही. आम्ही त्याच्याकडून म्हणायचो ते आण रे, इकडून आण रे, एकेरीवर बोलायचो. आणि त्याच्या घरी जेवाय गेल्यावर तर मग तर काय अडचणच नाही. मग त्याला आम्ही कसं बी धरायचो. तर आपले हे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देव बोणयाच्या अवसरी लोभे किरा आठवण करी परी माझा आणि सुख गर्वा उधारी ते फुगूनची बसे. आम्ही तिथं काय करायचो, फुगून बसायचो, गच्चा अगदी बेंडकुळी फुगल्यासारखे. आणि मग तो काय करायचा, तो परत आमची समजूत काढायचा. आणि मग हळूहळू आम्ही वसरायचो. देवाच्या भोगायतनी कुठे त्याच्या मंदिरात गेलो म्हणजे देवाच्या घरी गेल्यावर खेळता आशंकेना मनी, आमच्या मनात अजिबात शंकाच राहायची नाही. कुठे देवाच्या भोगायतनी म्हणजे शयनगृही, ज्या ठिकाणी देव झोपतात त्याचं नाव काय आहे, भोगायतनी देवाच्या. आणि तिथे लौकिकात त्याला बेडरूम म्हणतात. लोकांनी आता त्याचं नाव काय केलेलं आहे, बेडरूम असं केलं आहे. हां, विलासगृह असा शब्द आहे. अजून एक शब्द आहे शयनगृह, तर सांगितलं मी तुम्हाला. एका गवळणीमध्ये ना आहे तो शब्दाला. हां, वावरे त्या बाहेरच्यांना वावऱ्या म्हणतात. पण जिथे देव झोपलेले राहतात, आम्ही निर्लज्ज शेजघर, तर त्या बरोबर आहे शेजेवरी, शेजघर पावडला असे त्याच्यात आम्ही बिनधास्त जायचो. तिथं निवांत असं बसायचो, कोणाच्याही शयनगृहात जाऊ नये असा एक नियम आहे. नंतर त्या पलंगावर बसू नये असा एक नियम आहे. हां, बसायचं नाही, झोपायचं नाही. तो म्हटला मी तर खुशाल जाऊन झोपायचो, त्याचंच पांघरून घेऊन म्हणायचं ए सरका पलीकडे. त्या माऊलींनी ओवे टाकल्यात ना. हां, त्या म्हणले तेव्हा अशा प्रकारचं काम करायचा. त्या ठिकाणी नाही आज स्वतंत्र खुर्ची घेऊन बसत जाऊ. आता खुर्च्या आहेत भरपूर लोकांच्याकडे. हां, आता ह्याच्यातही पूर्वी कोणाकडे होते, मोठ्या माणसांकडेच होते है ना. महालामध्ये वगैरे हे शयनगृह होते असे भगवंताकडे असे. ग्रामीण भागात कशाचे आपले एक टाकली सतरंजी की बसली खाली. कुठं होत्या, लय झालं तर बाजा होत्या, नंतर बाजा आल्या.
नंतर क्वाट आल्या आणि नंतर पलंग आले, अशा प्रकाराने ते आले. तर त्याचा रिवाज असा आहे की त्याच्यावरती बसायचं नाही. आणि मग एक स्वतंत्र खुर्ची घेऊन बसत जावं असे. आता त्या लोकांनी अजून आता तयार केले बसण्यासाठी ते स्वतंत्र सोफे केलेले, ते ठीक आहे. तर पण सोफा कम बेड असेल तरी नाही बसायचं. नियम आहे, तो नियम आहे. तर त्याच्यात त्या अशा पद्धतीने भगवंत अर्जुन म्हणतो, किती बारकावे सारखावे असतात तो, पण लोकांना यातले कुठलेच माहिती नाही. हे सरसकट चालू आहे, भरडून चाललेलं असतं काम. देवाचे भोगायतनी खेळता आशंकेना मनी, माझ्या मनात काही शंका नाहीच. मग त्या पलंगावर बसायचो. हां, आणि त्या पलंगावर बसून काय करायचो, घे रे आपला सारीपाट खेळायला, आणि त्याच्यावरच टाकायचो आणि त्याच्यावर बसून त्याच्याबरोबर काय करायचो, खेळायचं. आता तिथे काय कोणता खेळ, पलंगावर बसल्यावर खेळता येणारा सारीपाटासारखा खेळ असा टाका, बस रे तिकडून इकडून, आणि झाला आता लय कंटाळा आला, ते उचल मला झोपू दे. आणि तो तिथंच झोपायचा. आणि तो म्हटला, अरे मला बी कंटाळा आला आहे, मला झोपू दे ना. त्या म्हणतात, तो सरक पलीकडं, तो इथं नका. तर त्याच्याच अंतरुणामध्ये जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे, बरोबर त्याच्याबरोबर झोपायचो, त्याच्याबरोबर असं करायचो. अरे हा देव आहे, माहितीच नाही हा देव आहे. देव आहे असं माहीत पडल्यावर ते लोक लांब उभे राहतील सुद्धा. जवळ जा अहो, ते म्हटले भगवंत आहे हो, असं काय करता. त्याला काय असं म्हणणार आहे काय, सरक पलीकडे मला झोपू दे. पण देव आहे हा कळालाच नाही, म्हणून मग त्याच्याबरोबर ती अशा पद्धतीची आमची वर्तणूक राहायची. त्याला आणायचं एक असं कर, तसं कर. तेव्हा भगवंताने ही लीलाच खेळले. हा एक लीला आहे बरं का, अर्जुनाबरोबर खेळलेली पूर्ण जीवनाचीच लीला झाली एक. की लहानपणापासून अर्जुनाचं जे जीवन गेलेलं दिसतंय त्याच्यात भगवंताने त्याचा भगवंतपणा कुठे दाखवलेला दिसत नाही, आणि अर्जुनाने मात्र अर्जुनपणा दाखवलेला दिसतं आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने देवाची भोगायतनी खेळता आशंकेना म्हणी, जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे, त्याच्याबरोबर ते अंतरुणात असा त्याला सरकवून झोपत असो, नुसता असा नव्हतं झोपत. पुढे जाऊन म्हणतायत माऊली की कृष्णा म्हणून हाकारीचे. काय म्हणायचो, कृष्णा. नुसता कृष्णा नाही, मग कृष्णिया. कारण लय प्रेम वाढलं की माणसं आहेत ते बराचसा भाग कमी करतात नावातला कृष्ण, किंवा त्याला अशा पद्धतीने आणतात. नामदेव असं नाव असेल तर ते नाम्या. त्याला आपल्याकडे तर बोलण्याची अशी पद्धत आहे. तर थोडा त्याच्यामध्ये प्रेमसुद्धा आहे म्हणा, की दत्तात्रय असं नाही म्हणत, दत्त्या ते प्रेमाची भाषा आहे. आम्ही सुद्धा त्याला कृष्णिया अशा म्हणतो. आम्हाला काय माहिती हा देव आहे म्हणून, त्याला आम्ही अशा पद्धतीने एकेरीने बोलायचो. आणि मग कृष्णा म्हणून हाकारीचे, इथं कृष्णा शब्द टाकला जसाच्या तसा टाकला, पण एकेरी म्हटला आणि प्रेमाची नावं म्हटले तर कृष्णाचं काय होतं, कृष्ण्या होतं. लक्षात आलं ना. खेळिया माझी हानुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, कामची नाही ते क्रोधची कैचा, ते कैचे भांडण रे. राम्या गड्याची आवडी, काय म्हणते, राम्या गड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेने रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळे रे. त्याच्यामध्ये म्हटले हनुम्या. हनुम्या म्हणजे मग असं का म्हणलं हनुम्या. राम्या गड्याची रामा गड्याची असं नाही, राम्या. याच्यात काय येतं तर तुम्हाला असे साहित्यामध्ये सुद्धा शब्द येतील बरं का. याला सुद्धा तसंच केलं आहे. काय, विठाई किठाई, कृष्णाई कान्हाई. किठाई याला काय म्हटलं, किठाई. विठाई नाही, विठाई ठीक आहे, पण किठाई. तर म्हणते किठाई शब्दाने प्रेम वाढलं का कमी झालं, वाढलं, प्रेम वाढलं. त्याच्यात बोलण्याच्या त्या परिभाषेमध्ये सुद्धा असा प्रकार होतो. आम्ही हाकायचं. पण इथे दोन शब्द आलेले आहेत मूळ श्लोकामध्ये सुद्धा. मागच्या असं म्हटलेलं होतं
त्या आमच्याकडून चुका कशा घडल्या? अजानता महिमाणम तवेदम मया प्रमादात आणि प्रणयेन असं म्हटलं. प्रमादात म्हणजे चुकून आणि प्रणयेन म्हणजे प्रेमाने. आमच्याकडून प्रेमाने सुद्धा काही चुका घडल्या. आणि प्रेमाची चूक कोणती? कृष्णाला कृष्ण्या म्हणणं ही प्रेमातली चूक आहे. आणि ती चूक कशामुळे झाली? कृष्णाचा महिमान माहीत नसल्यामुळे. आहे ना. पण आम्हाला वाटलं आपल्यासारखाच आहे, आपल्यासारखाच आहे. मग कारण त्याचा महिमा माहीत नसतो. आणि त्यावेळेला देवाने बी त्या पद्धतीनेच वागलं की नाही, आता त्याला आपला महिमाच माहीत नाही तर आपण त्याचा रुसवा घालण्यात काही उपयोग नाही. हे देव का तसे वागले? देवाने एक विचार केला, याला नाही कळत ना म्हणून तो तसा वागतो. त्याला कळाल्यावर तो कसा वागेल? आता जसा वागेल तसा. जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत सहन करायचं असतं. लाड केलं मग त्याचे ते. आणि त्या ह्या चुकाची कारणं ती मोठी जाणतात. छोटी मनुष्य हा चुकीचं कारण जाणत अर्जुनाने नाही तर मग त्यावेळेसच जाणलं असतं ना. त्यावेळेला तो छोटा होता याचं हे लक्षण आहे की तो छोटा आहे. आणि तो देवाने त्याला तसं मानलेलं आहे की हा छोटा आहे म्हणून मग तो त्या पद्धतीने ठीक आहे, काय अडचण नाही की तो आता जसा करेल तसं आपण वागत जाऊ त्याच्यावर. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा कधी त्याला म्हणून देवाने सगळा मागचा पुढचा हिशोब विश्वरूप दाखवून वसूल केला. त्याचा मोठेपणावर तर तो आरूढ झाला. पण त्याला हे दाखवून दिलं की तुझी योग्यता काय आहे, तू काय आहेस. आणि मग त्यावेळेला हा आता रडल्यात जमाय. आणि बरोबर आहे, जाणीव करून दिलेलीच आहे तिथं. तेव्हा कृष्णा म्हणून हाकारीचे यादव्या यादवपणे तू ते लेखीचे. यादवाचा हे म्हणते ना, यादवाचा पोर एक खेळिया भला त्याने बहुतची खेळ खेळिला रे. लहान थोर अवघी मारेली खेळाची मोडून गेला रे. त्या खेळियामध्ये सुंदर वर्णन आले. यादवाचा पोर एक खेळिया भला. त्यालाही म्हटलं पोर, यादवाचा पोर. हे संतांची बी भाषा आहे बरं का. म्हणजे ते प्रेमामधून हे असेही बोलतात. त्या ह्या यादवाचा पोर यादवपणे तुते लेकी जे आपली आण घाली जे जाता तुझे. असं कर नाही तर बरं का तुझ्या आई शपथ. त्याला सगळ्यात मोठी शपथ कोणती राहते? आई शपथ. कारण त्या आयांनी काय केले देव जाणं. पण सगळ्यांच्या आयांच्या शपथी राहतात. बघा तुझ्या आईची शपथ बरं का, तू जर असं जर नाही केलं ते म्हणजे नाही मी येईल बरं का, मी असं करेल बरं का तुझं. बघा नाही तर मग घे शपथ. त्याला शपथ त्याला आम्ही असं काय त्याला शपथ घ्यायला लावायचो. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला काय वाटतच नव्हतं ना. कारण वाटेल कोणाला? ज्याला ते त्याच्यातला काही वेगळीकता कळाली असती तर काय वाटेल. म्हणजे काही वेगळीकता कळालीच नाही तर मग ते काहीच वाटत नव्हतं. अर्जुन म्हणतो मला काहीच कळत नव्हतं. आणि कळत नव्हतं मी कसाही वागायचो, काय हे म्हणायचो. आणि मग त्याला काय करायचं, शपथ घ्यायला लावायचो, भाग पाडायचो. आणि शपथ घेतल्यावर म्हणायचो ठीक आहे, कारण तू शपथ घेतलीस ना. विश्वास कुठे आहे? त्या शपथ केव्हा घेतली जाते? अविश्वास आहे. तुझं काय खरं आहे तेव्हा तू यायचाच नाही सण काय नाही असं म्हटलं. मग घे शपथ. मग शपथ घेतल्यावर मग ठीक आहे शपथ घेतली म्हटल्यावर बघा परत त्याच्यातही आणखीन म्हणायचं परत बघा शपथ घेतली बरं का. आणि एवढं सगळं ठासून सांगून आम्ही काय करायचो, तुझा अशा प्रकाराने तुझी अवहेलना केली, तिरस्कार केला, तुझ्यावरती विश्वास कधी ठेवला नाही किंवा तुला आम्ही पार कचऱ्यात जमा केलं होतं, तुझ्याकडून कामं करून घेतली, काय म्हणून केलं. तर हे सारं जणू काही एखादी व्यक्ती मेल्यावर जसं ती व्यक्ती त्याच्या आठवणी काढते आणि रडायला लागते, समांतर अगदी अशाच पद्धतीचा भाग दिसतोय. अर्जुनाच्या चित्तातले हे सगळे काय होत आहे भाव बाहेर येताना दिसत आहेत. तेव्हा कृष्णा म्हणून आकारीजे यादवपणे तू ते लेखीजे आपली आण घालीजे जाता तुझं.
पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल